999 वर्षांच्या भाडेपट्ट्यानं दिलेल्या भूखंडावर बांधकामासाठीची तब्बल 62 कोटी रुपयांची रक्कम विकास कामं न भरल्यानं उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी 39 मजली रॉक हायलँड टॉवरच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. या नव्या टॉवरमध्ये तब्बल 105 खरेदीदारांनी सदनिका आरक्षित केलं. तर याच भूखंडावर आधीपासून उभारलेल्या 11 इमारतींमध्ये 500हून अधिक रहिवासी वास्तव्य आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे रहिवासी आणि खरेदीदारांसमोरही अडचणी निर्माण झाल्यात. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर कांदिवलीतील सुमारे 5 एकर भूखंड 1957 मध्ये 999 वर्षांसाठी लागवडीच्या वापरासाठी देण्यात आला होता. मात्र पुढे या भूखंडाचा अकृषिक वापर करण्यात आला. विकासकाकडून 7.4 एकर शासकीय भूखंडावर बांधकाम झाल्याचंही समोर आलंय. रवी ग्रुपमार्फत रॉक एन्क्लेव्ह नावानं 11 इमारती उभारण्यात आल्या असून सध्या याच ठिकाणी 39 मजली रॉक हायलँडचं काम सुरू होतं. या भूखंडाच्या भाड्यापट्ट्यापोटी 62 कोटी रुपये भरण्याचे आदेश उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. ही रक्कम आपल्याला लागू होत नसल्याची भूमिका विकासकाच्या वतीनं घेण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश देत 62 कोटी रुपयांची रक्कम भरल्याशिवाय टॉवरचं बांधकाम पुन्हा सुरू करता येणार नाही असं स्पष्ट केलं. दरम्यान या भूखंडाच्या अकृषिक वापरामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची तक्रार रेजी अब्राहम यांनी केली होती. तब्बल 20 वर्ष या प्रकरणावर निर्णय झाला नसल्याचंही समोर आलंय. आता शासनाच्या आदेशानंतर 2003 ते मार्च 2026 या कालावधीतील भाडेपट्टा, व्याज आणि इतर आकारांसह ही 62 कोटींची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यामुळे चारकोपमधील या 39 मजली टॉवरचं भवितव्य आता 62 कोटींच्या भाडेपट्टा रकमेच्या भरण्यावर अवलंबून आहे. पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, कांदिवली.